अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार. पत्नीला अटक करायला गेलेल्या एसआयटीच्या हाती लागला खरातचा मुलगा. बंधू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत. कुणाच्या सांगण्यावरून अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या. रोहित पवारांचा गंभीर आरोप. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट संपुष्टात. नरेश अरोरांचं कंत्राट पुन्हा दिलं जाणार नाही. सुनेत्र पवार सुनील तटकरेंच्या बैठकीत अरोरांबद्दल निर्णय. रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे. रोहित पवारांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज दिलं. सुरत चव्हाणांच्या रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या. आचार्य नयन पद्मसागरांचं वादग्रस्त विधान. आचार्यांच्या विधानानं मोठा वाद. संभाजीराजे छत्रपतींनी जैन मुनींना सुनावलं. 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके. उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. जैन मुलींमुळे घसाबरा झाला. मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती. भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त. मी देखील 2022 मध्ये मोठी विकेट घेतली. सलमान खानचं कौतुक करताना शिंदेंची ठाकरेंवर टीका. ठाण्यातील एका कार्यक्रमात टीकास्त्र. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळीचा कहर. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. वसईत रिक्षा चालकाकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण. चिमुकल्याला डोक्यावर आपटून फरफटत नेलं. चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. 14 कोटींच्या मुद्देमालाचं 93 घातक शस्त्र जप्त. 25 माओवादी कॅडेट्सचं आत्मसमर्पण. 12 महिला माओवाद्यांचा समावेश. अमेरिकेने इराणमधील इस्फहान शहरातील एका मोठ्या शस्त्रागारावर केला हवाई हल्ला. हल्ल्यात 2000 पौंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती. एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आहेत. महापराक्रमी व्यक्ती आपल्या कुळातील असावी असं वाटणं गैर नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी असं वक्तव्य करू नये असं इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले. वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे. म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारतातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांना त्याच्याविषयीचं एक आकर्षण असतं. पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत. आचार्य पदवी ज्यांना दिली गेलेली आहे
आणि जैन धर्मातले जो धर्म सत्य, अहिंसा आणि संयमासाठी ओळखला जातो, अशा धर्मातील आचार्यांनी व्यक्त होताना इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. दरम्यान जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी या विधानाला विरोध केलेला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठबळानं मराठी आणि जैन वाद निर्माण करण्याचं मुनी नयन पद्मसागर यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले. हा नय पद्मसागरनी यांनीच वाद काढलेला आहे. हा मुरगीच्या चक्करमध्ये पुरा जैन समाजाला भ्रमित केलेला आहे. मराठी आणि मराठीचा वाद ह्याच मुनीने काढलेला आहे. त्यांचा पुरा सपोर्ट त्यांना मंगलप्रभात लोढा करत आहेत. आणि अशी विधानं जे करत असेल हे चुकीचं विधान आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही मराठी आणि मारवाडीचा वाद करताय. मी सर्व लोकांना, महाराष्ट्राच्या जनताला सांगतो की नय पद्मसागरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला आहोत. जो जिमखाना आहे, जैन जिमखाना जो घेतलेला आहे, मराठी भूमीचा आहे आणि तो याचा विरोध, पण मी पण त्याचा विरोध करतो. जैन समाज देणार आहे. हो, गुरु गोविंद सिंगला मुलाला त्यांनी जमीन दिली. महाराणा प्रतापला शस्त्र ह्या जैन समाजाने दिली आहे, मराठी समाजाने दिलेली आहे. आम्हाला कोणाचं भीक नको. परंतु महाराष्ट्राच्या जनताला मी सांगत आहे, असे जर वक्तव्य जर असे छत्रपती शिवाजी परिवाराचा जैन समाज जोडत असेल तर तुम्ही विचार काही ना काही मराठी पब्लिक त्यांना जबाब द्यायला पाहिजे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी एक्स पोस्टवरून जैन मुनींच्या वक्तव्यावरनं टीका केली आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटलं. त्यांनी असं म्हटलंय की छत्रपती ताराबाई महाराणी साहेबांबाबतचं वक्तव्य तथ्यहीन. एका मुनींनी केलेलं वक्तव्य अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी असे दावे करणं अशोभनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या मुनींनी विनाकारण वाद करू नये. आता बातमी मुंबईत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली आहे. अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली. अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची आयुक्तपदी निवड झाल्यानंतर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. आजच त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारला. शहरासाठी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. सुदैवाने महापालिकेच्या कामकाजाची मला पूर्ण माहिती आहे. इथे काम करणाऱ्या बरेच जणांची माहिती आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या सहकार्यातून या शहरासाठी चांगलं काम करू असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करते. महिला म्हणून काही वेगळं हे असायलाच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच जणांनी आज माझं पहिली महिला आयुक्त म्हणून अभिनंदन केलं. पण कदाचित आपल्याकडे ती संधी आतापर्यंत मिळाली नव्हती म्हणून त्याला जास्त महत्त्व असेल तर असं म्हणायला काही हरकत नाही. मुंबई महानगरपालिका तसं मुंबईला पायाभूत सुविधा आणि सगळ्या अम्युनिटीज देण्याचं काम करतच असते आणि ते सगळ्याच नागरिकांसाठी असतं. आणि मुंबई शहरातली जी सुरक्षितता आहे किंवा इथलं ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती नेहमीच महिलांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलेली आहे आणि त्यामुळे इथे आपल्याला माहिती आहे की नोकरी करणाऱ्या महिलांचं प्रमाणही त्यामुळे जास्त आहे. तर हेच त्यांचं जीवनमान अजून जास्तीत जास्त चांगलं करण्यासाठी, ॲक्सेसिबिलिटी वाढवण्यासाठी आणि सेफ्टी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. 1 एप्रिल 2026 पासून मोठे बदल लागू होणार आहेत. आयकर कायद्यातील बदलामुळे नोकरदारांना फायदा होणार आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल तर नवीन आयकर कायदा लागू होईल. देशात नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू होणार आहे आणि नवीन कायद्यानुसार सुमारे 60 वर्ष जुन्या 1961च्या कायद्याची जागा घेईल. या नवीन व्यवस्थेत नियम, शब्दावली आणि कर रचनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. आता ATM मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढेल आणि ट्रेनच्या तिकीट परताव्याचे नियम अधिक कठोर होतील. बँकिंग, कर, गॅस, प्रवास आणि दैनंदिन खर्चाशी संबंधित नियम बदलतील.